Next most important article is study of nucleus, structure and functions of nucleus. Nucleus acts like a remote. It controls all activities of cells. सेलच्या सर्व ॲक्टिव्हिटीज वरती कंट्रोल ठेवण्याचं काम न्यूक्लियस करतो. The term nucleus was first used by Robert Brown. रॉबर्ट ब्राउन या सायंटिस्टने न्यूक्लियस ही टर्म फर्स्ट टाइम यूज केलेली आहे. कुणाकुणामध्ये आहेत? ऑल यूकॅरियोटिक सेल्स मध्ये आहेत, एक्सेप्ट मॅच्युअर मॅमॅलियन आरबीसी. कारण सुरुवातीला आरबीसी मध्ये आपल्या न्यूक्लियस असतो, नंतर कॅरिओलायसिस प्रोसेसनं तो डिजनरेट होतो. त्यामुळं मॅच्युअर मॅमॅलियन आरबीसी मध्ये न्यूक्लियस नाही. प्लांटमध्ये जे स्यू एलिमेंट्स असतात त्यामध्ये न्यूक्लियस नाही. आता ट्रॅकिड्स म्हणा, व्हेसल्स हे डेड एलिमेंट आहेत. लिग्निफाईड टिश्यू आहे, डेड एलिमेंट आहेत, त्याच्यामुळं त्यामध्ये सुद्धा सेल्युलर मटेरियल नसतात. तर न्यूक्लियस काही सेल्समध्ये आहेत, काहीमध्ये नाहीत. जर सिंगल न्यूक्लियस असेल, काही सेल्स समजा आरबीसी विचारात घेतल्या, आपल्या आरबीसी मॅच्युअर आरबीसी जर आपल्या विचारात घेतल्या तर त्यामध्ये न्यूक्लियस नाही. देर इज नो न्यूक्लियस. सो दे आर कॉल्ड ॲज इन्यूक्लिएट. Enucleate. Mature mammalian RBC do not have nucleus, hence called as enucleate. त्याच्यानंतर जनरली one nucleus is present. जनरली एक न्यूक्लियस असतो सेलमध्ये, तर त्याला आपण म्हणतो युनिन्यूक्लिएट. जर 2 न्यूक्लियाय असतील तर बायन्यूक्लिएट. समजा पॅरमॅसियम मध्ये 2 न्यूक्लियाय असतात, मेगा न्यूक्लियस, मायक्रो न्यूक्लियस सारखे. इफ many nuclei are present, it is called as multinucleate condition. समजा स्केलेटल मसल्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये मल्टीन्यूक्लिएट कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. सिनोसायटिक कंडिशन, इथं मल्टीन्यूक्लिएट मध्ये अनेक न्यूक्लियाय जर एकत्र असतील तर त्याला आपण म्हणतो सिनोसायटिक कंडिशन. आणि जर ॲनिमल, जनरली आपण फंगल सेलमध्ये पाहायला मिळते. ॲनिमल सेलमध्ये विचारात घेतलं तर नंतर म्हणजे सुरुवातीला युनिन्यूक्लिएट कंडिशन होती, युनिसेल्युलर कंडिशन होती, परंतु त्या सेलचा वॉल डिझॉल्व झाला आणि वॉल किंवा हे मेम्ब्रेन डिझॉल्व झालं. आणि ते डिझॉल्व झाल्यानंतर, वॉल किंवा मेम्ब्रेन डिझॉल्व झाल्यानंतर या अनेक न्यूक्लियाय एका वॉलमध्ये, एका सायटोप्लाझममध्ये दिसत असतील तर त्याला आपण सिनसायटियम म्हणतो.
जनरली आपण ॲनिमलमध्ये ही टर्म वापरतो सिन्सायटियम, आणि इतर ठिकाणी सिनोसायटिक ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. न्यूक्लियाचा नंबर वेगवेगळा आहे. ह्याची पोझिशन कुठं आहे? जनरली ॲनिमल सेलमध्ये सेंटरला असतं न्यूक्लियस, जनरली तो सेंटरला आहे. काही सेलमध्ये, आता प्लांट सेल विचारात घेतली तर इसेंट्रिक आहे, सेंटर पासून दूर आहे. त्यानंतर काही ठिकाणी पेरिफेरल साइडला सुद्धा आहे, जसं ॲडिपोसाइट सेल्स. न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट पेरिफेरीला आहे. त्यानंतर या न्यूक्लियसचा शेप आपण विचारात घेतला तर हा किडनी शेप्ड असू शकतो, राउंडेड असू शकतो, ओव्हल शेप असू शकतो, डिस्क लाईक असा शेप याचा असू शकतो, किंवा बायलोब्ड शेप, जसं ॲसिडोफिल सेल्स आहेत त्याच्यामध्ये बायलोब्ड आहे. ट्रायलोब्ड शेप असेल तर त्या बेसोफिल सेल्स आहेत, ब्लडमध्ये ज्या बेसोफिल सेल्स आहेत त्यांच्यामध्ये ट्रायलोब्ड. आणि मल्टीलोब्ड हे न्यूट्रोफिल सेल्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे शेपमध्ये व्हरायटी आहे, साईजमध्ये व्हरायटी आहे. साईज डिपेंड्स अपॉन ॲक्टिव्हिटी ऑफ सेल. सेल किती ॲक्टिव्ह आहे त्याच्याप्रमाणे साईज या न्यूक्लियसची डिपेंडंट आहे. त्यानंतर या न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपण पाहू. यूकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसचं स्ट्रक्चर. दिस न्यूक्लियस इज कवर्ड बाय डबल वॉल्ड असा डबल लिपिड आणि प्रोटीन यांनी बनलेलं कव्हरिंग आहे. डबल वॉल्ड लायपोप्रोटीनियासियस मेम्ब्रेन आहे. याचे पार्ट म्हटलं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस and chromatin network. So eukaryotic nucleus consists of four main parts like nuclear membrane, nucleoplasm, nucleolus, chromatin network. हे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, डबल आहे, लिपिड आणि प्रोटीन बनलेलं आहे, परंतु हे कंटिन्यू आहे का? नाही. दिस इज द न्यूक्लियर मेम्ब्रेन. डबल आहे, हे आउटर मेम्ब्रेन आहे, हे इनर मेम्ब्रेन आहे, आणि दोघांच्या मध्ये ही जी स्पेस आहे त्या स्पेसला आपण म्हणतो पेरी न्यूक्लियर स्पेस. जी स्पेस आहे त्याला पेरी न्यूक्लियर स्पेस म्हणायचं. प्रत्येक मेम्ब्रेन 60 to 90 अँगस्ट्रॉम युनिट एवढा आहे, आणि पेरी न्यूक्लियर स्पेस जी आहे ती 100 to 300 अँगस्ट्रॉम युनिट एवढी स्पेस आहे याच्यामध्ये. यामध्ये मेम्ब्रेन कंटिन्यू नाही, इथं इंटरप्शन्स आहेत.
आणि हे जे इंटरप्शन्स आहेत त्याला आपण म्हणतो न्यूक्लियर पोर. न्यूक्लियर पोर. It is interrupted at regular intervals called as nuclear pore. आता हे जे न्यूक्लियर पोर्स आहेत, सायटोप्लाझम बाहेर काय आहे? हा सगळा सायटोप्लाझम आहे. आत काय आहे? न्यूक्लिओप्लाझम आहे. या दोघांमध्ये काही मटेरियल इकडून इकडं पाठवायचे असतील, काही कंपाऊंड्स इकडून इकडं घ्यायचे असतील तर एक्सचेंज करायचं काम या न्यूक्लियर पोरच्या थ्रू केलं जाईल. हे न्यूक्लियर पोर जे आहे ते असं न्यूक्लियर पोर सर्क्युलर न्यूक्लियर पोर आहे आणि याच्यामध्ये कॉलर लाईक ऑक्टागोनल 6 असेल तर षटकोनी, अष्टकोनी ऑक्टागोनल ॲन्युलस नावाचा पार्ट आहे. ॲन्युलस नावाचा पार्ट आहे आणि पोर हे जे पोर आहे आणि ॲन्युलस आणि त्याला रिलेटेड असणारे वेगवेगळे फिलामेंट्स यांचं काय होतं तर एक पोर कॉम्प्लेक्स तयार होतं. पोर कॉम्प्लेक्स होतं. सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम यांच्यामध्ये एक्सचेंज काही करायचा असेल तर तो न्यूक्लियर पोरच्या थ्रू केला जातो. हे न्यूक्लियर मेम्ब्रेन कधी बनतं? न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड ड्यूरिंग टेलोफेज and disappear during प्रोफेज. प्रोफेजमध्ये ते डिसॅपियर होतं आणि टिलोफेजमध्ये ते रिॲपियर होतं सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये. जे आउटर साईड आहे या मेम्ब्रेनची, न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आउटर साईडला इथं रायबोसोम्स असतात. रायबोसोम्स असतात. या न्यूक्लियर मेम्ब्रेन पासूनच सुरुवात होते एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमची इथूनच सुरुवात होत असते. तर या सिस्टरनी इथून अशा राय सुरू होतात. तर हे सगळे इनर साईडला, इनर मेम्ब्रेनमध्ये काही रायबोसोम्स नाहीत. तर हे सर्व झाले स्ट्रक्चर्स या न्यूक्लियर पोरचे. त्यानंतर त्याच्या आत हा आहे या न्यूक्लियसचा प्लाझ्मा मॅट्रिक्स. इथं न्यूक्लियर मेम्ब्रेनला कॅरिओथिका असंही नाव दिलेलं आहे, तेही लक्षात असू द्या. हा कॅरिओप्लाझम किंवा न्यूक्लिओप्लाझम म्हणू आपण. दिस न्यूक्लिओप्लाझम कंटेन्स ऑल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपोनंट्स विच आर एसेन्शियल फॉर ॲक्टिव्हिटीज ऑफ न्यूक्लियस. इथं मोठ्या प्रमाणावरती DNA डुप्लिकेशनसाठी लागणारे एन्झाईम्स मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्याच्यामध्ये DNA पॉलिमेरेज हे मेन एन्झाईम आहे. हे त्यापैकी मेन एन्झाईम असतं. DNA डुप्लिकेशनसाठी त्याची आवश्यकता आहे. सो इट प्रोव्हाइड ग्राउंड फॉर ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ न्यूक्लियस. तर न्यूक्लिओप्लाझम याप्रमाणे यामध्ये 1 to more अशा डेन्स बॉडीज असतात. 1 to more
one in haploid cell or more in other cells, these dense bodies are called as, or it is called as, nucleolus. याच्यावरती मेम्ब्रेन नाही, न्यूक्लिओलस वरती मेम्ब्रेन नसतं. तर इथं मी हे डिलीट करतो. नो मेम्ब्रेन, याच्यामध्ये मेम्ब्रेन नाही, पण फायब्रिलार, ग्रॅन्युलार, ॲमॉर्फस असे झोन्स त्यामध्ये असतात. The term nucleolus was given by फोंटाना. न्यूक्लिओलसचा नंबर हॅप्लॉइड सेलमध्ये एक आहे, बाकी हायर सेल्समध्ये त्याचा नंबर व्हेरिएबल असू शकतो, मोर इन नंबर. न्यूक्लिओलस सुद्धा न्यूक्लिअर मेम्ब्रेन ज्यावेळी तयार होतं आणि डिसॅपियर होतं, रिॲपियर आणि डिसॅपियर होतं, त्याच वेळी न्यूक्लिओलस सुद्धा appear in telophase and disappear in prophase. याच्यामध्ये डीएनएचा सेगमेंट आहे की जो डीएनएचा सेगमेंट रायबोसोमल आरएनए बनवणार, रायबोसोम बनवण्याचं काम इथं केलं जातं. रायबोसोम आणि रायबोसोमल आरएनए प्रोडक्शन इज अ मेन फंक्शन ऑफ न्यूक्लिओलस. आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये आता न्यूक्लिओलस ही एक महत्त्वाची कॅरेक्टर आहे. त्याचबरोबर न्यूक्लिओलार ऑर्गनायझर जो आहे पार्ट, त्यापासून न्यूक्लिओलस तयार होत असतो. त्याच्यानंतर या न्यूक्लिओप्लाझम मध्ये अनेक असे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतात. या थ्रेड लाईक स्ट्रक्चर्सना आपण म्हणतो क्रोमॅटिन फायबर्स किंवा क्रोमॅटिन नेटवर्क. क्रोमॅटिन नेटवर्क तयार होतं. अनेक क्रोमॅटिन फायबर्स मिळून इथं क्रोमॅटिन नेटवर्क तयार करतात. नंबर ऑफ क्रोमोसोम व्हेरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. आपल्या प्रत्येक लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेलमध्ये 46 क्रोमोसोमचा नंबर आहे. तसं प्रत्येकामध्ये नंबर व्हेरिएबल आहे. आणि असं क्रोमॅटिन फायबरचं नेटवर्क त्यामध्ये असतं. जर हा क्रोमॅटिन, त्यातला एक क्रोमॅटिन फायबर आपण एनलार्ज केला तर त्याच्यामध्ये डेन्स पार्ट असतो. तो जो डेन्स पार्ट आहे त्याला आपण म्हणतो हेटेरोक्रोमॅटिन. जो इनॅक्टिव्ह पार्ट आहे, डार्क स्टेन होणारा पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो हेटेरोक्रोमॅटिन. आणि दुसरा जो लाईट कलरनं स्टेन होतो, लाईट स्टेन होणारा, लूजली बाउंड असणारा, त्याला आपण म्हणतो युक्रोमॅटिन. आणि तो ॲक्टिव्ह पार्ट आहे या क्रोमोसोमचा. If we magnify the chromatin fiber, it looks like a beads on string. असं बेड्स ऑन स्ट्रिंगची अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला दिसते. जशी एखादी माळ आहे, त्यामध्ये मणी दोरा मणी दोरा मणी दोरा मणी दोरा अनेक मणी आहेत आणि त्यातून दोरा पास झालेला असतो. माळ आपण पाहिलेली आहे. तसं बेड्स ऑन स्ट्रिंग अरेंजमेंट इथं पाहायला मिळते. आणि हा जो बेड बनलेला आहे,
हा जो बेड बनलेला आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओसोम. हे आहे लिंकर डीएनए. हे तुम्हाला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स नावाचा 12th मध्ये जो चॅप्टर आहे तिथं याचे डिटेल स्टडी करायला मिळतील. न्यूक्लिओसोम जो पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रोटीनची कोर आहे, त्याला आपण ऑक्टॅमर म्हणतो. 8 प्रोटीनची कोर आहे ऑक्टॅमर, आणि ते पण कोणते आहेत? हिस्टोन नावाचे प्रोटीन्स आहेत की ज्यांच्यामध्ये आर्जिनिन आणि लायसिन अमिनो ॲसिड जास्त आहेत. दे आर पॉझिटिव्हली चार्ज्ड, आणि मग ते बाइंड होणार निगेटिव्हली चार्ज असणाऱ्या डीएनए बरोबर. डीएनए बरोबर ते बाउंड होणार. तर डीएनए ला बाउंड करण्यासाठी पॅकिंग मटेरियल पाहिजे. जसं आपल्याकडं लांब धागा असतो आणि तो धागा पॅक करून ठेवायचा असेल तर आपण तो धागा रिळाभोवती गुंडाळतो. तो रीळ म्हणजे काय? तर हिस्टोन प्रोटीन्स आहेत. इथं सुद्धा त्यांचा पॅकिंग करण्यासाठी, कारण इतका लांब धागा व्यवस्थित छोट्याशा सेलमध्ये 2.2 मीटर एवढ्या लांबीचा धागा छोट्याशा या सेलमध्ये, मायक्रोस्कोपिक सेलमध्ये ठेवताना अनेक अडचणी येऊ शकतात. तर त्याच्यासाठी तो पॅक केलेला आहे हिस्टोन प्रोटीन. अलॉंग विथ दॅट नॉन हिस्टोन प्रोटीन्स आर ऑल्सो प्रेझेंट. नॉन हिस्टोन प्रोटीन सुद्धा आहेत ॲडिशनल पॅकिंगसाठी, आणि त्याच्याभोवती हे डीएनए आहे. प्रत्येक ठिकाणी 1.75 राउंड्स इथं डीएनए आहे याच्याभोवती. हे डीएनए आपण गृहीत धरू, हे डीएनए आहे. या डीएनए मध्येच जीन्स आहेत, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रोटीन्स बनवायची इन्फॉर्मेशन आहे. सो इट इज अ युनिट ऑफ सिस्ट्रॉन, युनिट ऑफ रिकॉन म्हणजे रिकॉम्बिनेशनचं युनिट सुद्धा डीएनए आहे. म्युटॉन म्हणजे म्युटेशनचं युनिट सुद्धा डीएनए आहे. आणि या डीएनए कडंच आरएनए बनवायची इन्फॉर्मेशन आहे, प्रोटीन बनवायची इन्फॉर्मेशन आहे, आणि डीएनए कडं सगळी महत्त्वाची इन्फॉर्मेशन असल्यामुळं वेगवेगळे केमिकल्स ती सेल तयार करत असते. तर ते डीएनए आणि हिस्टोन प्रोटीन्स यांनी मिळून बनते एक चेन, बेड्स ऑन स्ट्रिंग म्हणतो, माळ बनते बेड्स ऑन स्ट्रिंग, क्रोमॅटिन फायबर. आणि असे प्रत्येक सेलमध्ये क्रोमॅटिन फायबरचा नंबर स्पेसिफिक आहे. इट व्हेरीज फ्रॉम सेल टू सेल. हॅप्लॉइड असेल तर एक सेट असतो. जसं आपली हॅप्लॉइड सेल घ्या, 23 क्रोमोसोमचा एक सेट आहे. आपली डिप्लॉइड सेल घ्या, 46 क्रोमोसोमचा एक सेट आहे. सो दिस इज अबाउट स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. या न्यूक्लियस बरोबर काही सेल इन्क्लुजन्स आपल्यामध्ये आहेत. सेल इन्क्लुजन्स, नॉन लिव्हिंग मेटाबॉलिक इनएक्टिव्ह सबस्टान्सेस विच आर स्टोर्ड इन व्हॅक्युअल, सेल वॉल अँड सायटोप्लाझम. ज्या सबस्टान्सेसचं विशेष काही काम नाही, मेटाबॉलिकली ते इनॲक्टिव्ह असतात, असे कंपाऊंड्स इथं सेलच्या सायटोप्लाझममध्ये, व्हॅक्युअलमध्ये, सेल वॉलमध्ये स्टोअर केले जातात. त्यांना आपण सेल इन्क्लुजन्स म्हणतो. अँड इट इज कॉल्ड ॲज मेटाप्लास्ट. त्याला मेटाप्लास्ट म्हणतो आपण. दे आर इनसोल्युबल, सॉलिड किंवा लिक्विड
किंवा गॅसेस फॉर्ममध्ये असतात. दे आर ऑफ 3 टाइप्स लाईक रिझर्व फूड मटेरियल. आता प्लांट सेल असतील तर प्लांट सेलमध्ये स्टार्च रिझर्व फूड मटेरियल स्टोअर केले जातं. ॲनिमल सेल असेल तर ॲनिमल सेलमध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं रिझर्व फूड मटेरियल. हे आपल्याला माहीत आहे. काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहेत, जसं क्युनाइन आहे, कॅफिन आहे, मॉर्फिन आहे, रेझरपाइन आहे, डाईज आहेत, गम आहे, ऑर्गॅनिक ॲसिड, त्यातल्या त्यात ऑक्झॅलिक ॲसिड मेन आहे. ॲनिमल सेल असतील तर त्याच्यामध्ये अमोनिया आहे, युरिया आहे, युरिक ॲसिड आहेत. हे सगळे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट पण सेलमध्ये स्टोअर केले जातात. सेल इन्क्लुजन्स हे आहेत. आणि काही सिक्रिटरी प्रॉडक्ट आहेत, जसं प्लांटमध्ये गरजेचे आहेत. अँथोसायनिन, प्लांटमध्ये जे वेगवेगळे कलर्स वेगवेगळ्या पार्टना आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण म्हणतो अँथोसायनिन्स. नेक्टर, फ्लावरमध्ये इन्सेक्टचं फूड म्हणून नेक्टर डेव्हलप केला जातो, तो प्लांटला आवश्यक असणारा सिक्रिटरी प्रोडक्ट आहे. काही इसेन्शियल ऑइल्स आहेत, काही एन्झाईम्स आहेत आणि इतरही काही कंपाऊंड्स आहेत. तर असे अनेक प्रकारचे कंपाऊंड्स हे नॉन लिव्हिंग मेटाबॉलिकली इनॲक्टिव्ह असणारे सबस्टान्सेस त्या सेलच्या व्हॅक्युअलमध्ये, सेल वॉलमध्ये किंवा सायटोप्लाझममध्ये स्टोअर केले जातात. सो दिस इज अबाउट सेल इन्क्लुजन्स. थँक यू व्हेरी मच.